नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो अनेकांसाठी खूप वैयक्तिक असतो आणि कधी-कधी गोंधळात टाकणारा सुद्धा. विषय आहे गुप्त नवरात्रीसारख्या साधनेच्या काळात आपल्या जुन्या भावनिक जखमा, त्रासदायक आठवणी आणि कधी-कधी तर ट्रॉमा सुद्धा इतका अचानक वर का येतो आणि त्यांच्या आधारे आपण या अनुभवाच्या अगदी मुळाशी जायचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. हे असं का होतं? यामागे नक्की कोणती मानसिक प्रक्रिया असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा परिस्थितीत आपण काय करायला हवं? आणि यातला एक मला वाटतं सगळ्यात आश्चर्यकारक मुद्दा, जुन्या भावनांचं असं वर येणं, ही काहीतरी चूक होत असल्याची नाही, उलट आपण योग्य दिशेने जात असल्याची खूण आहे. ही काही मनाची सजावट नाहीये, तर आतून होणारी एक मोठी साफसफाई आहे. चला तर मग हे उलगडून बघूया. तर पहिला आणि सगळ्यात मोठा प्रश्न, हे नेमकं घडतं का? म्हणजे शांत बसल्यावर, जप केल्यावर तर मन शांत व्हायला हवं, बरोबर? होतं. आपण आपलं आयुष्य इतकं व्यस्त ठेवतो. काम, फोन कॉल्स, सोशल मीडिया, सतत काहीतरी बघणं, ऐकणं, या धावपळीत आपण आपल्या खऱ्या भावनांपासून जणू पळच काढत असतो. अगदी बरोबर. हा गोंगाट आहे ना, तो एका पडद्यासारखंच काम करतो, ज्याच्या मागे आपण आपल्याला नको असलेल्या सगळ्या गोष्टी ढकलून देतो. पण गुप्त नवरात्रीच्या काळात काय होतं? आपण मुद्दामहून या गोंधळापासून दूर जातो, शांत बसतो, मौन पाळतो, साधना करतो. आणि यामुळे तो जो गोंगाटाचा पडदा आहे ना, तो हळूहळू बाजूला सरकतो. याची कल्पना अशी करता येईल, की जसं एखाद्या गजबजलेल्या रस्त्यावर आपल्याला जमिनीवरचा कचरा दिसत नाही, पण रात्रीची शांतता झाल्यावर तोच कचरा स्पष्ट दिसू लागतो. तसंच काहीसा. मनाच्या शांततेत आत दडपलेलं सगळं काही समोर येतं. मन आत्तापर्यंत ज्या गोष्टींना टाळत होतं, त्यांना सामोरं जायला भाग पडतं. म्हणजे ही एक प्रकारची अपॉइंटमेंट आहे, जी आपण टाळत होतो, पण आता ती घ्यावीच लागते. पण मग हे फक्त शांततेमुळे होतं, की यामागे अजून काही खोल प्रक्रिया आहे? कॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मनाच्या सक्रियतेचा उल्लेख वारंवार येतो. हो, आणि इथेच या प्रक्रियेचं खरं रहस्य दडलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. गुप्त नवरात्रीचा काळ हा रात्रीचा, शांततेचा आणि साधनेच्या खोल स्तरांचा मानला जातो. अशा वातावरणात आपलं जागरूक मन, जे सतत तर्कवितर्क करत असतं, ते थोडं शांत होतं. आणि मग आपलं अंतर्मन, म्हणजे ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते अधिक प्रभावीपणे काम करायला लागतं. आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की आपल्या अंतर्मनाचा एकच उद्देश असतो, न सुटलेले विषय समोर आणून त्यांची साफसफाई करणे. म्हणजे ते आपल्याला त्रास देण्यासाठी जुन्या गोष्टी बाहेर काढत नाही? अजिबात नाही. त्याचा हेतू त्रास देणं नसतो, तर त्या विषयांना कायमचं मिटवणं, त्यांना बरं करणं हा असतो. ते एका हुशार लायब्ररियनसारखं आहे, ज्याला माहिती आहे की कोणती पुस्तकं चुकीच्या कप्प्यात ठेवली आहेत. ती त्या पुस्तकांना बाहेर काढतं, योग्य जागी लावतं, जेणेकरून लायब्ररी व्यवस्थित होईल. आपल्या दाबलेल्या भावना, अपूर्ण राहिलेल्या गोष्टी, याच चुकीच्या जागी ठेवलेल्या पुस्तकांसारख्या आहेत. अंतर्मन त्यांना पृष्ठभागावर आणतं, जेणेकरून त्या बऱ्या होऊ शकतील. त्यांना त्यांची योग्य जागा मिळेल. वा! म्हणजे आपलं अंतर्मन नकळतपणे आतली साफसफाई करतंय, आपल्याला न सांगता. हे ऐकूनच खूप दिलासा मिळतो. पण मग ह्या जखमा किंवा भावना ज्या वर येतात, त्यांचं स्वरूप नेमकं काय असतं? खूप सुंदर वाक्य आहे. जखम म्हणजे निव्वळ त्रास नाही, तर ती एक अडकलेली ऊर्जा असते. हे थोडं समजावून सांगाल का? नक्कीच. आणि ही संकल्पना समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अडकलेली ऊर्जा म्हणजे काय? यात काही उदाहरणं देता येतील. जसं की न बोललेलं दुःख, न व्यक्त केलेला राग, एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने अपूर्ण राहिलेला शोक किंवा एखाद्या नात्यात न मिळालेलं क्लोजर. या सगळ्या भावना म्हणजे ऊर्जेचे असे प्रवाह आहेत, जे त्यांच्या नैसर्गिक प्रवाहात कुठेतरी थांबले आहेत, अडकले आहेत. हे अगदी तसंच आहे, जसं एखादं गाणं आपल्या डोक्यात अडकतं. ती एक प्रकारची अपूर्ण राहिलेली लूप असते. जोपर्यंत तुम्ही ते गाणं पूर्ण ऐकत नाही, तोपर्यंत ती ऊर्जा तिथेच फिरत राहते. आणि नवरात्रीच्या साधनेमुळे या अडकलेल्या ऊर्जेला बाहेर पडायला वाट मिळते, बरोबर? बरोबर. नवरात्रीच्या काळात होणारी साधना, मंत्रजप आणि ती शांतता, या अडकलेल्या ऊर्जेला पुन्हा प्रवाही होण्यासाठी एक धक्का देते. ती ऊर्जा हलायला लागते. आणि म्हणूनच अचानक जुन्या आठवणी येतात, डोळ्यात पाणी येतं किंवा प्रचंड अस्वस्थता जाणवते. हे बिघडणं नाही, हे त्या ऊर्जेच्या मुक्त होण्याची, रिलीज होण्याची प्रक्रिया आहे. जसं धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाण्याचा प्रवाह जोरात बाहेर पडतो. सुरुवातीला तो खळबळ माजवतो,
पण अखेरीस तो नदीला मोकळं करतो आणि पाणी स्थिर होतं. ही भावनिक खळबळ अगदी तशीच आहे. हा विचारच खूप वेगळा आहे, कारण आपला नेहमीचा समज याच्या अगदी विरुद्ध असतो. पण मग यात मंत्रजपाची भूमिका काय? कारण सर्वसाधारणपणे आपल्याला वाटतं की मंत्रजप केल्याने मनावर नियंत्रण वाढतं, मन शांत होतं. मग जर नियंत्रण वाढत असेल, तर या दाबलेल्या भावना नियंत्रणाबाहेर जाऊन वर कशा येतात? हा एक खूप महत्वाचा गैरसमज आहे. मंत्र नियंत्रण वाढवत नाही, उलट तो मनाची पकड सैल करतो. या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. आपलं मन सतत काहीतरी घट्ट धरून ठेवतं. विचार, आठवणी, अहंकार, दुःख. ही पकड इतकी घट्ट असते की त्यामुळे ऊर्जा अडकून राहते. मंत्राच्या कंपनांमुळे, त्याच्या नियमित उच्चारणामुळे ही घट्ट पकड हळूहळू सैल होते. एक मिनिट थांबा. म्हणजे ही पकड सैल होणं आणि नियंत्रण सुटणं ह्यातला फरक स्रोतामध्ये कसा स्पष्ट केला आहे? कारण लोकांना भीती वाटू शकते की आपलं मनावरचं नियंत्रणच सुटून जाईल. खूप चांगला प्रश्न आहे. याची कल्पना तुम्ही अशी करू शकता की तुम्ही मुठीत वाळू घट्ट पकडली आहे. तुम्ही जितकी घट्ट पकडाल तितकी वाळू बोटांच्या फटीतून निसटून जाईल. बरोबर. नियंत्रण म्हणजे ती मूठ आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न करणे. तर पकड सैल करणे म्हणजे ती मूठ हळुवारपणे उघडणे. मंत्र हे काम करतो. तो मनाला हळुवारपणे उघडायला मदत करतो. आणि पकड सैल झाल्यामुळेच मन स्वतःहून त्या दाबलेल्या गोष्टींना, त्या वाळूला बाहेर सोडून देण्यास तयार होतं. ते म्हणतात, ठीक आहे, आता हे धरून ठेवण्याची गरज नाहीये. ही नियंत्रणाची नाही, तर समर्पणाची, सोडून देण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे नियंत्रण सुटत नाही, उलट अनावश्यक गोष्टींवरचा ताण सुटतो. म्हणजे मंत्र हा मनाला पिंजऱ्यात ठेवणारा नाही, तर पिंजऱ्याचं दार उघडणारा आहे. हे समजल्यावर या काळात दिसणाऱ्या लक्षणांचा अर्थही वेगळा लागतो. जसं की अचानक कोणतीतरी खूप जुनी, विसरलेली गोष्ट आठवते, काही लोकांची आठवण खूप तीव्रतेने येते किंवा कारण नसताना रडू कोसळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मन आणि शरीर दोन्ही खूप थकल्यासारखं वाटतं. बरोबर. आणि ही सर्व लक्षणं म्हणजे मन आतून साफ होत आहे याचे थेट संकेत आहेत. याकडे आपण एका शारीरिक प्रक्रियेशी जोडून पाहू शकतो. जसं घरात दिवाळीची मोठी साफसफाई केल्यावर आपल्याला शारीरिक थकवा येतो, धूळ उडते, पसारा होतो, अगदी तसाच हा मानसिक थकवा आहे. कारण आपलं मन आतून खूप मोठं काम करत असतं, अनेक वर्षांपासून साचलेली जळमटं काढत असतं. इतक्या वर्षांपासून दाबलेल्या भावनांना सामोरं जायला प्रचंड मानसिक ऊर्जा लागते. त्यामुळे थकवा येणं, अस्वस्थ वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. तो या प्रक्रियेचाच एक भाग आहे, तो आजार नाही. हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण हे समजणं आणि ते प्रत्यक्ष अनुभवणं यात खूप फरक आहे. मला खात्री आहे श्रोत्यांनाही प्रश्न पडला असेल की जेव्हा हे सगळं घडत असेल तेव्हा नेमकं काय करायचं? कारण हे सैद्धांतिक पातळीवर ऐकायला चांगलं वाटतं, पण प्रत्यक्ष अनुभवताना ते खूप त्रासदायक असू शकतं. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच श्रोत्यांनी यावर काही अत्यंत महत्वाचे आणि व्यावहारिक सल्ले दिलेत. यात 3 मुख्य सूत्र आहेत. पहिलं सूत्र आहे, भावना थांबवू नका. जर रडू येत असेल तर त्याला येऊ द्या, त्याला अडवू नका. एखादी आठवण त्रास देत असेल तर त्यापासून पळू नका. त्या क्षणी जे काही वाटत आहे त्याला अनुभवण्याची स्वतःला परवानगी द्या. पण साधनेचा उद्देश तर मनःशांती मिळवणं असतं ना. हे तर मग मुद्दामून अशांततेला आमंत्रण देण्यासारखं झालं. वरकरणी तसं वाटू शकतं. पण खरी शांती ही भावनांना दाबून मिळत नाही. ती त्यांना स्वीकारून, अनुभवून आणि त्यांच्या पलीकडे जाऊन मिळते. ती भावना थांबवणं म्हणजे त्या अडकलेल्या ऊर्जेला पुन्हा दाबून टाकण्यासारखं आहे. म्हणजे साफसफाईत निघालेला कचरा पुन्हा कपाडात कोंबण्यासारखं. त्यामुळे फील इट टू हील इट हेच पहिलं सूत्र आहे. ठीक आहे, हे समजलं. पण दुसरा सल्ला ह्याच्या अगदी विरुद्ध वाटू शकतो. तो आहे कृती टाळा. म्हणजे भावना येऊ द्यावी, पण त्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नये. उदाहरणार्थ कोणाची आठवण आली म्हणून लगेच त्याला मेसेज किंवा फोन करू नये किंवा रागाच्या भारात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. हे खूप अवघड वाटतंय. समजा एखाद्या व्यक्तीची खूप आठवण येतेय आणि आतून वाटतंय की एकदा बोलावं, तर त्या इच्छेवर ताबा कसा ठेवायचा? आणि याच समतोलावर सगळं अवलंबून आहे. भावना अनुभवणं म्हणजे ऑब्झर्वेशन किंवा साक्षीभाव, आणि त्यावर कृती करणं म्हणजे रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया. आपल्याला फक्त साक्षी व्हायचंय, प्रतिक्रिया देणाऱ्या नाही. कारण त्या क्षणी येणाऱ्या भावना या भूतकाळातल्या अडकलेल्या ऊर्जेचा भाग असतात. त्यावर वर्तमानात कृती केली तर आपण एक नवीन गुंता तयार करतो. उदाहरण दिलंय की एका व्यक्तीला अचानक आपल्या जुन्या बॉसचा राग आला, जो अनेक वर्षांपूर्वीचा होता. त्या क्षणी त्याला एक रागाचा ईमेल लिहिण्याची तीव्र इच्छा झाली, पण त्याने थांबायचं ठरवलं.
स्वतःला सांगितलं की ही फक्त एक भावना आहे, मी 24 तास थांबेन. दुसऱ्या दिवशी तो राग ओसरला होता. ती फक्त एक अडकलेली ऊर्जा होती जी बाहेर पडत होती. त्यावर कृती केली असती, पण नातं अजून बिघडलं असतं. म्हणून भावनांना वाहण्यासाठी जागा द्या, पण त्यांना तुमच्या आयुष्याची दिशा ठरू देऊ नका. आणि तिसरा आणि शेवटचा सल्ला आहे, जप किंवा साधना चालू ठेवा. हे महत्वाचं आहे, कारण अनेकदा असं होतं की मन खूप अस्वस्थ झालं की लोकांना वाटतं जॉब करून काही फायदा होत नाहीये, उलट त्रास वाढतोय, आणि मग ते साधना करणं सोडून देतात. आणि तीच सर्वात मोठी चूक ठरू शकते. तो जपच या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक सुरक्षित कंटेनर किंवा एक सुरक्षित आधार म्हणून काम करतो. कल्पना करा की तुम्ही एका अशा खोलीत आहात जिथे बाहेर खूप मोठं वादळ सुरू आहे, पण ती खोली खूप मजबूत आहे. तो जप त्या मजबूत खोलीसारखा आहे. बाहेर कितीही भावनिक वादळ येऊ द्या, जपाचा आधार तुम्हाला सुरक्षित ठेवतो आणि त्या प्रक्रियेतून पलीकडे घेऊन जातो. जप थांबवणं म्हणजे वादळात असताना सुरक्षित घराच्या बाहेर पडण्यासारखं आहे. म्हणजे मंत्र किंवा साधना हे वादळाचं कारण नाहीये, तर त्या वादळात टिकून राहण्यासाठी एक आधार, एक अँकर आहे. अप्रतिम. हे तिन्ही सल्ले खूपच स्पष्ट आणि उपयुक्त आहेत. मग या सगळ्याचा अर्थ काय? एका ओळीत सांगायचं झालं तर गुप्त नवरात्रीत दुखणं वाढत नाही, ते फक्त दिसायला लागतं. जे आधीपासूनच आतमध्ये होतं ते फक्त प्रकाशात येतं. म्हणजे आज आपण जे काही बोललो त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही वाटते की गुप्त नवरात्रीच्या काळात जुन्या भावना आणि जखमा वर येणं हे घाबरण्याचं नाही, तर बरे होण्याच्या प्रक्रियेचे एक सकारात्मक लक्षण आहे. ही जखम म्हणजे अडकलेली ऊर्जा आहे, जी या काळात साधनेमुळे मुक्त होते, आणि या प्रक्रियेला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भावनेला साक्षी भावाने वाहू देणे, पण त्यावर कोणतीही कृती टाळणे आणि आपली साधना सुरू ठेवणे. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जातो. हा विचार श्रोत्यावरच आधारित आहे, पण आपण त्यावर थेट चर्चा केली नाही, की काही भावना संकेत देतात तर काही फक्त बऱ्या होतात. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेला फक्त साक्षीभावाने पाहून सोडून द्यायचं नसतं. काही भावना या आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची गरज आहे याचा संकेत देत असतात. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या भावनेवर कृती करण्याची गरज आहे आणि जी भावना फक्त अनुभवून सोडून द्यायची आहे, या दोन प्रकारच्या भावनांमधला फरक कसा ओळखायचा.